भारत माता की जय. लोकमान्य टिळकांच्या चतुःसूत्रीतले एक महत्त्वाचं सूत्र म्हणजेच बहिष्कार. स्वदेशी आणि बहिष्कार ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू होत. पण बहिष्काराला स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे. ती एक शिस्तबद्ध चळवळ होती. कलकत्ता काँग्रेसने लोकमान्य टिळकांची ही चतुःसूत्री स्वीकारली तेव्हा बहिष्काराला मवाळांनी तीव्र विरोध केला. परदेशी माल स्वस्त दरात मिळत असताना स्वतःच्या खिशाला चिमटा घेऊन महागडा स्वदेशी माल घ्यायला त्यांचा विरोध होता. आणि या बहिष्कारामुळे इंग्रजी उद्योगधंदे बंद पडले तर इंग्रज सरकारचा राग आपल्याला ओढवून घ्यायला लागेल अशी अनेकांना भीती होती. पण लोकमान्य टिळकांना काँग्रेसने बहिष्काराची चळवळ हाती घेणं आवश्यक वाटत होतं. कारण टिळक म्हणतात की आम्ही सर्व प्रकारे दुबळे झालेलो आहोत. आमच्याजवळ शस्त्र नाही, सत्ता नाही, एकीचं बळ नाही. राज्यकर्ते आपणहून आम्हाला उदारबुद्धीने स्वराज्याचा हक्क देतील असं म्हणावं तर तीही आशा नाही. मग अशा स्थितीत स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण इत्यादी उपायांखेरीज आपणाजवळ दुसरं आहे काय? कोणतं साधन आहे? हा प्रश्न पक्ष किंवा स्वाभिमानाचा नाही तर देशाभिमानाचा आहे. अखेर कलकत्ता काँग्रेसने अनेकांचा विरोध पत्करून स्वराज्य, स्वदेशी आणि बहिष्काराचा ठराव हा पास केला. टिळकांनी प्रथमच बहिष्काररूपी अहिंसक शस्त्र भारतीय जनतेच्या हाती दिलं आणि बघता बघता या चळवळीचा प्रसार भारतातील खेड्यापाड्यांपर्यंत झाला. म्हणून बहिष्कार हे अहिंसक शस्त्र आहे असं म्हणायला हरकत नाही. भारत माता की जय.